आणि माझा लढा हाच होता की तुम्ही बाकीची सुरुवात करा ना काढायला. पण का काढत नाही? तुमचं आकलन काय? तेच हेच होतं ना लोकप्रतिनिधीचं प्रेशर. खासदार आमदारांचं. मग मला एकच प्रश्न राहुल तुम्ही सांगायचं, तुम्ही ज्या दिवशी आंदोलन झालं 14 जुलैला, त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी सांगितले तुम्ही अतिक्रमण काढू शकता. 15 जुलैला अतिक्रमण काढायला सुरुवात केली ना. कालपासून आजपर्यंत 60 ते 70 अतिक्रमण कम्प्लीट काढून टाकलेले. तुम्हाला जर काढायचं होतं मग हे पूर्वी का काढलं नाही? तुम्हाला होतं ना आदेश, तुम्ही आदेश देऊ शकत होता ना. आता जर आदेश दिला तुम्ही मग पूर्वी का दिला नाही? हाच माझा लढा आहे. मग आकलन काय तुमचं? असं का नाही झालं? ह्याची चौकशी व्हायला पाहिजे. ह्याची चौकशी व्हायला का? मी जे साधी मांडणी करत होतो अतिक्रमण काढा, मग कुठल्याही धर्माचं हे महत्वाचं नाहीये, जे अतिक्रमण ते काढा. आणि पहिल्यांदा प्रामुख्याने हिंदू धर्माचंच अतिक्रमण निघालं. अच्छा. तर मी म्हटलं का ह्या धर्मात नाही, जे आहे ना अतिक्रमण किल्ल्यावरचं ते सगळे अतिक्रमण निघायला पाहिजे. शिवाजी महाराजांच्या ह्या विशाळगडचं प्रामुख्याने हे निघणं हा माझा अजेंडा होता. आणि तुम्ही जर हा निर्णय काल घेऊ शकत होता, हा निर्णय तुम्ही 6 महिन्या अगोदर का घेतला नाही? हा निर्णय 1 वर्षाच्या अगोदर का घेतला नाही? तुमचं असं म्हणणं की विनय कोरेंचा राजकीय तिथे लागेबांधे 100% थोड्याशा काही ती मतासाठी. बरं, हे सगळं असताना सुद्धा म्हणजे या दोन्ही पालकमंत्र्यांनी माझी माझ्यावर आरोप केले, माझ्या पुरोगामितेवर शंका केली.